झालं आणि गेली निघून मला बघ इथं गावालाच की मारायची लय गरम झालं की वहीच्या पानानं. भरपूर दिवसानंतर आज आपण गावाला आलोय आपल्या सातारला. तर गौरव शेठ बोलला की लवकरात लवकर ये भाई, तुझ्यासाठी थांबलोय, आजीला आणायला जायचंय. ऍक्च्युली काय आहे की उद्या आहे गौरवच्या आजीचा वर्ष झालं आपल्या आजीला जाऊन. तर त्या आजीची सख्खी बहीण म्हणजे सेम टू सेम दिसते. मी तुम्हाला दाखवेल, मी फोटो पण लावेल तिचा तिथं. तुम्ही पण सांगा कमेंट करून की बाबा खरंच सेम दिसते का नाही, म्हणजे तुम्ही पण सांगा. तर आज आम्ही चाललोय त्यांना आणायला. जस्ट मी गाडी घेऊन आलो आणि गौरव तिथं पहिलाच म्हणजे 1 तास अगोदरचा पासून तिथं गौरव थांबलेला. एवढं प्रेम माझ्यावर. काय गौरव आहे आपला. मिनिटं बोलून त्याचे 1 तास लावणारा माणूस. काय बोलतो, फौजी नाव आहे. आम्ही फौजी बोलतो बरोबर. एक झोप झाली असती माझ्या घरी. एक झोप झाली भावाची, एक झोप झाली माझ्यामुळे. मग भावा थँक्यू बोल ना यार, माझ्यामुळे तुला झोप तरी भेटली. थँक्यू बोल. थँक्यू. गौरव भाई तू काय बोलतो अजून. मी काय ना बोललो परत तुला आणा येणार नाही. चिडलास तू माझ्यावर म्हणजे. अरे बघितलं भावाचं प्रेम बघितलं, चिडतो पण लगेच. पण भाऊ ठीक आहे, आम्हाला आमचाच आहे ना. मागचा व्ह्यू तो खूप छान होता. आजीला घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला जाता जाता तो व्ह्यू पूर्ण दाखवतो आणि आजीवर पण आपण थोड्याफार गप्पा मारू आणि इथून पुढे तुम्ही बघत राहा हा ब्लॉग. पोचलोय फायनली भाव. काहीच आता लय भारी आवाज मारला. परत मार रे भावाचा आवाज. तर आम्ही चाललो. आजी येते. आजीचं घर आहे. एवढ्या बॅग आणल्या तर आजीने. अरे बा, आजीची बॅग केवढी मोठी. आजीला महिनाभर नाही सोडणार. आता आम्ही आजीला घेतलं, उचललं. आता तुम्हाला दाखवतो आजी. सेम आमची जांबची आहे. आम्ही आजीला आई बोलायचो. सेम दिसते सगळी सेम. आजीचे लय किस्से आहेत आमच्या खतरनाक जुने. वाड्यात माहित आहे मी तिथे लय राहायची. महिना असायची. खंड गोळा करा जायची पुरींच्या बरं जळणाला जायची पुरी गेले की. तुमच्या दोघींच्यात ओळखतच नसेल नक्की कोण पहिलं कोण काय आहे ना. दिवस झालं आणि गेली निघून मला बघ. आज आम्ही चाललोय शॉपिंगला. रुमाल घ्यायचं. उद्या वर्षभराची शॉपिंग करतोय आम्ही. त्यासाठी आम्ही घेतलं आजीला. आजी आम्हाला शॉपिंग करून देणं पूर्णपणे. म्हणजे माझी मम्मी. म्हणजे गौरवची मम्मी, माझी काकी. बरोबर ना, माझी काकी. त्या काकीला बी तिचं बी नाव वैशाच आहे. इथलं पण का. हो. माझ्या म्हणजे मम्मीनं आजीच्या दोन्ही जुन्या वैशू आहेत. म्हणजे सून मधून कधी माझ्या मम्मीला ह्या आईनं ठेवली नाही. एक आई म्हणूनच ठेवली. आता तिला काल सांगितलं गावाचं पीठ दे, याचं पीठ बनव, त्याचं पीठ बनव, हे आण ते आण ते आण, भाजी घे हे घे. सगळं तिनं आजीला भरून ठेवलं होतं. सगळं भरले. आता सकाळी भरून ठेवलं. हो, सकाळी. आजच्या तर वय किती. 60 असणारच. 60 असेल. 60 पर्यंत. हा 60. आजी तुम्हाला आता म्हणजे मुंबईला राहायला आवडेल की इथं गावालाच. आपलं गावाला बरोबर. कारण तू कुठे जास्त. इथं गावालाच. आणि आपल्या आईचं किती होतं. तरी 80च्या आसपास असेल बघ. तुझं जास्त होतं. हो ती सगळ्यात थोरली. होय. तिच्या पटचा भाव आणि त्याच्या भावाच्या पटची मी लहान होती. दोघींपैकीचा सहवास कसा तिला होता काय कसलं बी समजलं? घेतलं का नाही हा. आमच्या हा. वडिलांनी तर ती म्हणणार लिहिलाच तुम्ही चांगलं घेतलं. मला नाही, मला पसंतच नाही माझी. आपली पद्मा मस्ती करू होती. जास्त मस्ती करायची. मग आता रानात काय लावलं तू. आमच्या तर इथं माळ्यात गहूचा तो काढला, कांदा आहे, लसूण आहे, ऊस आहे तिकडं गावाच्या पाठीमागे. तर शाळू काढायची अजून. दारू म्हणजे काय आई? हा शाळू म्हणजे काय मला पण नाही. ज्वारी शाळूला काय म्हणतात. शाळू म्हणते. शाळू काढायला म्हणजे असं उभा असला ना हा. पलीकडे येते त्याला म्हणायचं शाळू. याला म्हणायचं का शाळू. जांभूच्या आजींची आणि तुमची कधी अशी भांडणं झालीत का? नाही लहानपणी नाही कधीच नाही. ते होती जरा लहानपणी आम्ही कुठं गेली आली की मारायची. मारा. मारायची कोण मारायचं कोणाला. तीच मारायची मला, कारण तिच्या हाताखालचं काम नाही मी केली. मारायची. तुमच्या काळामध्ये लवकर लग्न होत होते. हो लवकर. पण हे रस्ते बिस्ते तेव्हा होते की 1 तास नंतर आपलं नॉर्मल आपलं. नॉर्मल. दाजी मुंबईत आलं का नाही की माझी गाठ घाला इकडे नेहरवाडीला याचं म्हणलं की एक पाय उपटायचा एक रवायचा चिकुल
पावसाचा या रोडला आपले अण्णा काय हो, अण्णा येतो. आपल्याला काय या रोडला जायलाच आपल्याला घरी जायलाच अर्धा एक तास लागेल हो, या- आपल्याला चालतच गाडी आहे का रिक्षा आहे का काय आहे का? हा चालायचं. म्हणजे आपल्या जांबत जाताना पूर्ण हो, चालत चालत इथून मला पण आठवतं म्हणजे पप्पा होते ना माझे हो हो मम्मी मी पप्पा असं चालत आम्ही चालत. सकाळी सकाळी उतरून घरी गेलो होतो त्यावेळेला जर असं मोठं एखाद्याचा काय ऍक्सिडेंट वगैरे झाला तर मग काय करायचं लोक ती न्यायची कशी उचलून लय वाहनं नसल्यामुळे बैलगाडीत घालायची आणि दवाखान्यात बैलगाडीमध्ये होय. नाही आलं काय हा बैलगाडीत वाहनच नव्हती तेव्हा ना हा. दादाला तर एक दिवस घरात दिला करून शेनी हं. आणि शाळेत जायला त्याला उशीर झाला आणि घरात दिला आणि पोरं म्हणली काय अरे बापो किती उशिरानं असं चालतं वय ह्याने तेव्हा भिवंडीच्या तळ्यात गाड्या सकाळ डबा टाकून दिला. कुणी दादा गौरवची हा, गौरवच्या पप्पांनी शाळेत गेला दादांचा राग म्हणजे खतरनाक होता मग आज परत सकाळच्या पर्यंत डबा भरायचा अरे बाबा दादा डबा रे काय म्हणलं तळ्यात तुला पाहिजे असेल तर याचा घेऊन ये. पण आधीच्या काळात फोन वगैरे एवढं असं काही नव्हतं नाही नाही फोनच नव्हतं मग त्यामुळे असं काय जास्त पत्र लिहायचं एवढं पत्र अंतर दिशी हा. असायचं ते लिहायचं चिटकावायचं आणि पोस्टात टाकायचं आणि समजा एकदम अर्जंट कुठली गोष्ट असेल ती तार किंवा करायची पोस्टात हा. जायचं पैसे भरायचं आणि तार करायची मग ती आज केली की संध्याकाळपर्यंत पोहोचणार अर्जंट केली की हा का? जरा धीरानं केली की दुसऱ्या दिवशी पोहोचणार ती तार वाचल्यानंतर तो माणूस काय झाला असलं तर गावी मग येणार बरं आणि असं आता कसं 2 मिनिटात कळतंय दोन कुठे 2 सेकंदात कळत चांगले परिणाम पण आहेत आणि वाईट पण आणि आहे. आता कसं पिक्चरच्या टाकी येत्या का नाही हा हा तर पहिल्या टाक्या नाही असं कणात मध्ये असं गोल तमाशाचं लावतो ना हा. तसं ते एक मोठा पडदा मग ती काय तिकीट काढायची 1 रुपया 2 रुपये आणि मग जायचं बघायला होय आता थिएटरला 300 रुपये तिकीट आहे हो एक picture. पण मी काय म्हणतो आजी की आधीची गरमी आणि आत्ताची गरमी काहीतरी फरक असेल ना फरक आता लयच आता जास्त ही पंख पण आहे तेव्हा कुठलं पंख मग लय गरम झालं की वहीच्या पानानं काय बोलतोय आम्ही आलो घरी काम कर बाबा